जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावं महाराज. मुळीच बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी महाराज. हो बापाविषयी काय बोलणार महाराज. तुम्ही बघा थोर पुरुष बघा, संत बघा, थोर विचारवंत बघा, सगळेजण आईबद्दल बोलतात. आईबद्दल कविता, आईबद्दल कादंबऱ्या नाही का, आईवर पिक्चर. पण बापाबद्दल जास्त बोललं जात नाही. हो बापाबद्दल फार कमी बोललेले महाराज. बघा बाप शब्द लिहिणं सोपं आहे, उच्चारणं सोपं आहे, पण मुलासाठी जे झुरणं आहे, मुलाचं भविष्य घडावं अशी ज्याला नेहमीच तळमळ असते तो बाप. आणि ती जी तळमळ आहे ती तळमळ निर्माण झाल्याशिवाय बाप कळणार नाही महाराज. हो बघा बापाच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद पाहणं हे जगातलं सर्वात मोठं सुख आहे महाराज. हो आई वडिलांना जीव लावा. मी नेहमी सांगतो एक दिवसाची चिंता करते ती आई, आयुष्याची चिंता करतो तो बाप. हो रिकाम्या पोटाला आई आठवते पण रिकामा खिशाला बाप आठवतो महाराज. हो बापाची जागा कोणी घेऊ शकत नाही महाराज. आपल्याला सर्वांना माहिती आहे आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या त्या वेदना कुणी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बापाविषयी जास्त बोललं जात नाही महाराज. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नेणारा कोण होता? बाप होता ना. वसुदेवाला विसरून चालून का? हो जिजामातेचं कौतुक अवश्य करावं, पण त्या काळी शहाजीराजेची जी ओढाताण होती ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. माणूस सहज बापाला विसरतो महाराज. आपला प्रत्येकाने बाप आठव महाराज. किती सुंदर वर्णन बघा. बाप कष्टाचा काबाडी, आपला बाप आठवा. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवून कांड ऊसाच चाकतो या. आपला बाप प्रत्येकाने आठवा. खमीज खवाटी फाटलेलं, खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, आली जत्रा गावाची, बाप पाबळला जायाचा, उधार पादार कापड पोरासनी आणायचा. जुन्या फटक्यानं, जुन्या फटक्यानं बाप जत्रेत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो, जीवनामध्ये पापाला आणि बापाला घाबरलं पाहिजे. जो पापाला घाबरतो त्याचा परमार्थ चांगला होतो, आणि जो बापाला घाबरतो त्याचा प्रपंच चांगला होतो महाराज. हो माझं एकच म्हणणं आहे कीर्तनाला, टाळी वाजू वाटली तर वाजवायची, पण जर वाजवली तर 2 किलोमीटर आवाज गेला पाहिजे. उगाच 10 रुपयाला एक टाळी यासारखं वाजवायचं नाही. कसं वाजवायचं? हा बसा बसा. विठाल 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 विठाल. म्हणजे बापाचे कष्ट आपल्या डोळ्यासमोर आणा महाराज. बाप समजणं फार अवघड आहे महाराज, फार अवघड आहे महाराज. बापाविषयी जिव्हाळा असावं, प्रेम असावं. बघा तुम्ही दुसऱ्याच्या बांधावर नीट लक्ष द्या. दुसऱ्याच्या बांधावर 4 पायाचा बैल गेला आणि बापानी जर एक आवाज टाकला तर बैल मागं फिरतो का नाही? दुसऱ्याच्या बांधावर 4 पायाचा बैल गेला आणि बापाने एक आवाज टाकला तर बैल मागं फिरतो का नाही? फिरतो. पण पोटच्या पोराला 5 वेळा जरी आवाज दिला तरी ते पोरग मागं वळून पाहत नाही. बघा 4 पायाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं, पण या 21 वर्षाच्या बैलाला बाप आणि बापाचं प्रेम कळालं नाही. हे मोठं दुर्भाग्य आहे महाराज. अवघड आहे महाराज. जगात परिस्थिती अवघड आहे महाराज. हो बघा विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे का तुम्हाला? विराट कोणाला माहीत नाही? विराट कोहली ज्या वेळेला 1 रन घेतो ना, 1 रन, तेव्हा तो 22 फूट पळतो. किती? 22.5 फूट. किती? 22.5 फूट. तो जेव्हा 22.5 फूट पळतो तेव्हा कोट्यवधी तरुण पोर घरी टाळ्या वाजवतात का नाही? 1 रन घेतल्यावर टाळ्या वाजवतात का नाही? पण आपला 75 वर्षाचा बाप
रोज शेतामध्ये या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतोय, त्याचं कधी टाळ्या वाजून अभिनंदन केलं का? काय केलं महाराज? बापाविषयी जिव्हाळा असावा, प्रेम असावं महाराज. हो, किती सुंदर वर्णन आहे बघा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या ओम गाया बापर. ओम गाया बापर, लई अवघड हाय गड्या ओम गाया बापर. ओम गाया बापर. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज. हो, आई वडिलांविना जीवन म्हणजे देवाविना देव्हारा महाराज. हो बघा, जगामध्ये फक्त खरे दोनच ज्योतिषी आहे, मनातलं जाणणारं आई आणि भविष्य घडवणारा बाप महाराज. हो, म्हणून मी नेहमी एक वाक्य सांगतो तरुण पोरांना, नेहमी सांगतो कीर्तनात. हो, समाजामध्ये आई वडिलांची मान खाली जाणार नाही असं मुलीनं जगावं, आणि आई वडिलांना कोणापुढं हात पसरण्याची वेळ येऊ नये असं मुलानं जगावं. एवढं जरी जपलं ना तरी आपलं आयुष्य सुधारलं महाराज. विठाल विठाल. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज, आई वडिलांवर प्रेम करा महाराज. हो, शास्त्रामध्ये बघा, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो आणि वा वा अतिथी देवो. 4 जणांना देव मानले, माता पिता, आपले गुरु आणि घरात आलेला पाहुणा अतिथी. अतिथी शब्दाचा अर्थ काय हो बसलेली मंडळी? अतिथी अतिथी हा, जो कधी तीत पाहून येत नाही, आच्छन्न घेतो, त्याला काय म्हणतात? अतिथी. पण त्याला सुद्धा शास्त्रात काय सांगितले? देव सांगितलं का नाही? हो, मग या जन्मामध्ये येऊन आपण देवाची भक्ती केली पाहिजे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, एकतर हा नरदेह मिळत नाही नशिबाने आपल्याला. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला रे, नरदेह दुर्लभ झाला. वर्षाची गणना रे, वर्षाची गणना, वर्षाची गणना रे, वर्षाची गणना. मध्ये दुःख यातना रे, मध्ये दुःख यातना, मध्ये दुःख यातना रे, मध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, वासुदेव वासुदेव म्हणा रे, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वा वा वा. नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ आहे, मिळत नाही. नशिबाने आपल्याला मिळालंय महाराज, एकतर मिळत नाही. म्हणून तुकोबराय देवाकडे धन्यता व्यक्त करतात की हा आम्हाला नरदेह मिळालाय. हो, आपण धन्य कशाला म्हणतो? लागलं बाबा विहिरीला पाणी, आता खणल्यावर काय लागतं बाबा? पाणीच लागणार ना. ती धन्यता आहे का? जे कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालं त्याला धन्यता म्हणतात महाराज. हो, मग नरदेह हा कोणालाच मिळत नाही पण आपल्याला मिळालाय म्हणून आपण धन्य आहोत. धन्य आम्ही जन्म आलो. हो, आपण धन्य आहे महाराज. हो, इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाय. देवांना मिळत नाही, देवांना, पण आपल्याला मिळालाय म्हणून आपण धन्यता व्यक्त केली पाहिजे. तुकोबाराय देवाकडे धन्यता व्यक्त करतात महाराज. कारण नरदेह हा साधा सुद्धा नाही महाराज. हा नरदेह जर भगवंताच्या नामचिंतनामध्ये नेला तर याच्यासारखा पवित्र देह या जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. आणि ज्याला या नरदेहाची किंमत माहीत नाही तो म्हणतो देवा कुठं चिठ्ठी हरवली. कशाला मरतो? जग ना बाबा. या नरदेहाची किंमत लई महाराज. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. प्रेम करा महाराज. नरदेह कोणालाही मिळत नाही महाराज. पण मिळालाय तरी या देहाची गॅरंटी नाही. उद्या काय होईल सांगता येत
नाही महाराज. हो, कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. मला सांगा बरं, आता नवीन गाडी घेतली आपण, त्या गाडीची वॉरंटी का गॅरंटी? बसलेली मंडळी, हुशार मंडळी, वॉरंटी का गॅरंटी? उमेश साहेब, वॉरंटी. हां, आता ही माईक आहे, माईकची गॅरंटी वॉरंटी? वॉरंटी ना. दोन, तुमच्या माईकला दोन्ही आहे का? हो बरोबर. वॉरंटी गॅरंटी मधला फरक सांगतो तुम्हाला. वॉरंटी म्हणजे दुरुस्ती करून देणे आणि गॅरंटी म्हणजे नवीन पीस देणे, जागेवर नवीन पीस. हां, म्हणजे काही गोष्टींची वॉरंटी. आता बल्ब घ्या, बल्बची काय गॅरंटी नाही, दिलेल्या टायमिंगच्या आधी जर बल्ब उडाला तर बल्बची गॅरंटी काय? गॅरंटी. बल्ब लगेच दुसरा जागे, वर्षाची गॅरंटी असते. वर्षाचा आत गेला तर बल्ब परत नवीन, म्हणजे बल्बची काय गॅरंटी आहे. पण बल्ब लावणाऱ्याची नो गॅरंटी. बल्ब लावणाऱ्याची आहे का गॅरंटी? लावताना चिटकला म्हणजे याची गॅरंटी नाही. जगात तुम्हाला कशाची वॉरंटी भेटेल, गॅरंटी भेटेल, पण याची गॅरंटी नाही. हो, याच्या देहाची एक सुद्धा गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा. वारे सावध थोडा माया आशा, वारे सावध थोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार चोराय ओळसागा, पुढे हुशार चोराय ओळसागा. राम राम स्वरा, राम राम स्वरा, राम राम स्वरा, राम राम स्वरा. हो, या देहाची गॅरंटी नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. भरवसा नाही महाराज. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं ओ किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. देहाची गॅरंटी नाही. आपण एक ना एक दिवस जाणार आहे, डोक्यातच ठेवायचं महाराज. हो, एक ना एक दिवस सगळे जाणार आहे. बरं, मी सांगतो, तुम्ही कितीही प्लॅनिंग करा बाबा, कितीही प्लॅनिंग करा, जायचं नाही तरी जाणार आहे. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो बघा. हिरण्यकशिपू सगळ्यांना माहिती आहे, बसलेले म्हणजे हिरण्यकशिपू राक्षस सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकशिपूने घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. कोणाला? देवाला. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर हिरण्यकशिपू म्हणाला, देवा मला असा वरदान द्या की मी कधी मेलोच नाही पाहिजे, मरण नकोच, आमर करा मला. काय करा? आमर. ब्रह्मदेव म्हणले, मला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे, तुला आमर करू शकत नाही, दुसरं काहीतरी माग. पण हिरण्यकशिपू हुशार होता. तो देवाला असं म्हणला, देवा असं करा, मग तुम्ही मला आमर नाही ना करणार, मग एक काम करा, मला घरात मरण नको, घराबाहेर मरण नको, जमिनीवर मरण नको, आकाशात मरण नको, पशुकडून मरण नको, मानवाकडून मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको, तुम्ही बनवल्यापैकी एकाही माणसाकडून मरण नको. आणि एवढंच नाही, 12 महिन्यापैकी एकही महिन्यात मरण नको. आता ब्रह्मदेव म्हणले, तथास्तु. दुसरं काय म्हणणार देव? तथास्तु.
आता एवढं वरदान भेटल्यानंतर आता कोणी येडं होईल. मी अमर झालो, आता मी मरू शकत. मग हिरण्यकशिपूने काय केलं, सगळ्यांना ताकीद करून ठेवलं, आजपासून माझ्या दुश्मनाचं नाव घ्यायचं. दुश्मन कोण? देव, भगवान विष्णू. त्याचं नाव घ्यायचं. फक्त सगळ्यांनी एकच म्हणायचं, हिरण्यकशिपू की. धन्यवाद बाबा. एवढं ठरलं. आता त्याला एवढं वरदान भेटलं होतं, कोणीही घाबरलं. ठरलं सगळेजण हिरण्यकशिपू की जय एवढंच म्हणायचे. पण देव पण असं आहे बघा, त्याच्याच घरी कोण जन्माला आलं? भक्त प्रल्हाद. आणि त्यांचं सतत चिंतन चालू, श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण. हो, सतत देवाचं चिंतन चालू. लोक म्हणले आम्हाला बंद केलं आणि तुमच्याच घरी भक्त प्रल्हाद देवाचं नामस्मरण करतोय, हे शक्य नाही, हे बंद करा. हिरण्यकशिपूनी लई वेळा समजवलं भक्त प्रल्हादाला, पण त्यांनी काय ऐकलं नाही. तुम्ही माहिती आहे, कडे लोट केलं, उकळत्या तेलात टाकलं, भरपूर शिक्षा. पण देव मागे पुढे उभा राहे, संभाळीत आली आघात निवाराय. भक्त प्रल्हादाचं देवाचं नामस्मरण बंद झालं नाही, बंदच झालं नाही. मग एक दिवशी रागात हिरण्यकशिपूने विचारलं प्रल्हादाला, तू ज्या देवाचं भजन करतो नक्की तो देव आहे तरी कुठं? या खांबात आहे का? खांब होता, खांबात आहे का? भक्त प्रल्हाद म्हणले, देव कुठं नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. तो मी या दृष्टीने पण विठ्ठलाची, म्हणजे देव नाही अशी जागा नाही. हिरण्यकशिपूने रागात एक लाथ मारली खांबावर. हो, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रकटला. हो, आणि त्या खांबातून देव निघाला. कशाचा अवतार? नरसिंह भगवानाचा अवतार. आता लक्ष देऊन ऐका. भगवंत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर एका प्रहारात हिरण्यकशिपूला खाली पाडलं, त्याला उचललं, मांडीवर घेतलं आणि घराच्या चौकटीवर जाऊन बसला. हिरण्यकशिपू असा म्हणला, देवा तुम्ही मला मारू शकत, देवा तुम्ही मला मारू शकत नाही. का? कारण मला वरदानच तसे भेटलेत. देव म्हणले, बाबा तुझं वरदान काय मला एकदा सांग. हिरण्यकशिपू असा म्हणला, मला जमिनीवर मरण नको, आकाशात मरण नको. भगवंत म्हणाले, तू नाही आता जमिनीवर, नाही तू आकाशात. तू कुठे आहे? मांडीवर. पहिलं वरदान संपलं. दुसरं वरदान, तो म्हणला घरात मरण नको, घराबाहेर मरण नको. देव म्हणले, तू नाही आता घरात, नाही तू घराबाहेर, तू चौकटीवर, घराच्या दाराच्या चौकटी. पुढं बोल. मग हिरण्यकशिपू असं म्हणला, मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको. भगवंत म्हणाले, मी तुला मारायला काही AK-47 रायफल पिस्तूल घेऊन नाही आलो, मी तुला या नखांनी मारणार आहे. पुढं बोल. मग हिरण्यकशिपू असं म्हणला, मला पशुकडून मरण नको, मानवाकडून मरण नको. नरसिंह भगवान म्हणाले, तू एकदा माझ्याकडं नीट बघ, मी नक्की पशु आहे का मानव आहे मला सांग. पशु म्हणावं, शरीर मानवाचं, हो, आणि मानव म्हणावं तर मुंडकं पशुचं. पुढं बोल. मग हिरण्यकशिपू थोडे बिघडले. ते म्हणले, देवा तुम्ही बनवल्यापैकी, म्हणजे देवानी बनवल्यापैकी एकही माणसाकडून मला मरण नको. म्हणजे ब्रह्मदेवानी बनवल्यापैकी, सृष्टीची निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवानी. त्यांच्यापैकी एकही मरण नको मला, त्यांच्याकडून एकही मरण नको. मग नरसिंह भगवान असं म्हणाले, ब्रह्मदेवाची जी उत्पत्ती आहे तीच माझ्यापासून झाली, नाभीतून. म्हणजे ब्रह्मदेवाला बनवणारा मी, मला बनवणारा ब्रह्मदेव नाही. पुढं बोल. मग शेवटचं वरदान, 12 महिन्यापैकी एकही महिन्यात मरण नको. भगवंत म्हणाले, मला माहिती आहे तू स्पेशल केस आहे, तुझ्यासाठी स्पेशल महिना काढलाय. अधिक मास. अधिक मास, दोंडा दोंडा. म्हणजे सगळ्या वरदानांचं मान ठेवून हिरण्यकशिपूचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांनी किती प्लॅनिंग केली होती की आपण मरूच नाही, तरी तो
गेला मग आपण किस झाडकी पत्ती महाराज विठाला 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 विठाला. मग एक ना एक दिवस सगळे जाणार आहे याच्यावरती काही शंका नाही. नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह वा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देह जाणार आहे इथपर्यंत आपण आलोय. मग बसलेल्या पैकी सर्वांना माझा एक प्रश्न आहे, नीट उत्तर द्या. माणसाने मरावं किंवा नाही? तिकडे महिला मंडळ, माणसाने मरावं किंवा नाही? एक काहीतरी द्या उत्तर. मरावं किंवा नाही? मरावं. आता मी उत्तर देऊ का? बसलेली मंडळी देऊ का? तुम्ही नाही जरी म्हणल्या तरी आणि हा जरी म्हणला तरी मरणार, नाही म्हणलं तरी प्रत्येक जण जाणारच. पण पुढचा प्रश्न असा आहे, आता नीट लक्ष द्या. आता जरा पुढचा प्रश्न असा आहे, माणसाने कधी मरावं? कधी मरावं माणसाने? ते बाबा म्हणतात वय झाले हो मरावं. आहे का? खूप सुंदर आहे, ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन आहे. बघा माणसाने कधी मरावं. माणसाचा मृत्यू हा दिवसा झालेला असावा. बघा बरं का, आता त्याला काहीतरी यादी आहे. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, माणसाचं मरताना इंद्रिय टवटवीत असावे, माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा आणि माणसाचं जे टेम्परेचर आहे ते समान असावं. हो. तुम्ही म्हणाल हे वाचायचं कुठं? तर ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 8 श्लोक क्रमांक 24 आणि ओवी क्रमांक 220 घरी गेल्यावर पाहायचं. त्याच्यात असं दिलंय, आत आत्मज्योतीचा प्रकाशू बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू आणि सामा सामाजी मासू उत्तरायण. हो, म्हणजे माणसाचा मृत्यू एकतर दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, तापमान समान असावं, शरीर टवटवीत असावं आणि जठराग्नी प्रदीप्त असावा. असं मृत्यूची लिस्ट आहे. आता मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही एवढं सांगताय, तुमचा मृत्यू या यादीत बसन का? गॅरंटी नाही. मी तसाच मरल हे सांगू शकत नाही. हो, सांगू शकत नाही. प्रारब्ध आहे त्याचे, जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू फिक्स आहे. कसा होणार आहे, कुठं होणार आहे, सगळं लिखित आहे महाराज. ते आपण बदलू शकत नाही महाराज, ते फिक्स आहे महाराज, फिक्स. हो, मग या यादीत मृत्यू यावा असं जर वाटत असेल तर कर्म चांगलं ठेवा. हा पहिला मुद्दा. हो, कारण ते आपल्या हातात नाही ना. आपल्याला माहिती ना, आपल्या घरामध्ये लाईट चोरून आली, बटनात बोट घालायची गरज आहे का? घातलं मेला चिटकला, त्याला आता माऊली काय करणार, देव काय करणार? काय करू शकत नाही. प्रारब्धाचे भोग भोगावंच लागणार महाराज. हां, मग मृत्यू येण्याची ही अटी आहेत महाराज, बरोबर. आता तुम्हाला मी जागेवर मरून दाखवतो, फक्त लक्ष द्या माझ्या बरं का, नीट लक्ष द्या. हां बघा, याची ताकद झाली कमी. कशाची? बोलत जा. याची म्हणजे डोळ्याची. डोळ्याची ताकद झाली कमी. याची शक्ती झाली कशाची? कानाची. हां, पचन शक्ती जरा मंदावली आणि मंदावल्यानंतर रक्त बनवण्याची जी प्रोसेस आहे ती कमी झाली आणि त्या कारणामुळं माणसाचं जे शरीर आहे ते थकलं आणि खाटावर तो पडला. आता तो पलंगावर खाटावर पडला याचा अर्थ त्याचा काय जवळ आला? त्याच्या जवळ काय आला? मृत्यू जवळ आला. आणि मृत्यू जवळ आल्यानंतर माणसाचं फक्त दोनच गोष्टी चालू असतात. एक म्हणजे श्वास आणि दुसरं हृदय. या दोन गोष्टी माणसाच्या चालू असतात. आता मरणाऱ्या माणसाच्या तुम्ही जवळ जाऊन पहा, तो एका गोष्टीकडं जर पाहायला लागला त्याच्याकडेच पाहत राहतो. एकटक लावून त्याला तुम्ही सफरचंद आणा, संत्री आणा, ते नाही पाहणार. तो एक बघायला लगे एकाकडेच बघत राहतो. मरणाऱ्या माणसं सांगतो बरं का. एकच गोष्टीकडे पाहत राहतं ते, बरोबर. हां, दुसरीकडनं आता एखादं बघा मरणारा पेशंट असेल, त्याच्या उशीत जवळ असे डिग लागलेला असतो, सफरचंद, संत्रीन, केळी. ते खात नाही. आणि ते खात नाही म्हणून लोक त्याला आणतात. पहिला मुद्दा हा.
असं कोण घेऊन जातं? जे जर खात असतं तर कोणी आणलं असतं का? खात नाही म्हणूनच घेऊन जातात, पण ते खात नाही महाराज. पण त्याला जो सांभाळणारा असतो का सोबत, तो सकाळी 5 संध्याकाळी 5 सफरचंद खातो. आणि त्याला जर आपण डबा घेऊन गेलो ना साहेब, डबा घेऊन गेलो ना त्याला खायला, तो म्हणतो इच्छा नाही का, वासाने जेवण जात नाही. अरे तुझं 5 दिवसात गाल वर आले सफरचंद खाऊ खाऊ म्हणतो, वासाने जेवण जात. कोण कोणासाठी मरतं महाराज? हा सगळं मायेचा बाजार आहे महाराज. हो, मग मरणाऱ्या माणसाकडे बघा 2 गोष्टी चालू असतात, एक श्वास आणि दुसरं हृदय महाराज. हां, आणि तो एक गोष्टीकडे पाहायला लागले, एक गोष्टीकडे पाहत राहतो. आणि त्यावेळेला त्याने आयुष्यभरात जे काही कुटाने केलेत ते त्याच्या डोळ्यापुढे येतात. दुधात पाणी घातलं, शाळेत कॉपी केली, वीज चोरून वापरली, राष्ट्रवादीचे पैसे घेतले, काँग्रेसचं बटन दाबलं, शिवसेनेचा प्रचार केला. हे सगळ्या गोष्टी त्याच्या काय येतात? डोळ्यापुढे येतात. जे काय पाप केलं ते सगळं त्याच्या डोळ्यापुढे येतात. आणि डोळ्यापुढे आल्यानंतर अंतकाळी त्याची जी इच्छा निर्माण होते ती वासनेत रूपांतर होतं. आणि वासना लगेच तिच्या भावाला फोन करतं. भाऊ कोण? यम. आणि यम मग बुलेटला किकच मारून घेतो आणि बसतो त्याच्या बोकांडी. आणि त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. आणि मग रडरडी चालू, सगळ्या गोष्टी चालू. जन्म घेणे लागेन वासनेच्या संगे. जशी वासना तसा जन्म मिळतो महाराज. माणूस अशा प्रकारे जातो. पण मी मगाशी सांगितलं, हा देह जर भगवंताच्या नामचिंतनात नेला तर याच्यासारखा पवित्र देह जगाच्या पाठीवर कुठंच नाही महाराज. मृत्यू आहेच आहे, पण जन्माला आल्यानंतर असं काहीतरी करा की आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे महाराज. हो, तेव्हा या जन्माला येऊन फायदा महाराज. नाही तर जन्माला आला ह्याला आणि पाणी भरता भरता का वाता वाता. तुमच्याकडे काय आहे? कसं का असं ना, पण गेला हा महत्वाचं. विठाला विठाला मग मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण देहाचं सार्थक केलं पाहिजे. कारण हा नरदेह देवांना मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवांना इच्छा आहे पण देवांना नरदेह मिळत नाही. नरदेह कोणाला मिळालाय? आपल्याला मिळालाय. हीच गोष्ट अभंगाच्या प्रथम चरणात. इहलोकिता देह, इहलोकिता देह, इहलोकिता देह, इहलोकिता देह, इहलोकिता देह, इहलोकिता लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. नरदेह मिळत नाही, आपल्याला मिळालंय. भाग्याची गोष्ट आहे महाराज. बघा, मग या नरदेहामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक आयुष्याचं गणित सांगतो. बघा, पहिल्या 25 वर्षामध्ये माणसांनी ज्ञान कमवायचं. काय कमवायचं? बोला बोला, काय कमवायचं? ज्ञान. पहिल्या 25 वर्षांमध्ये फक्त माणसाने ज्ञान कमवायचं. जे व्हायचं ते व्हा. इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, प्रोफेसर व्हा, सर व्हा, IT व्हा, कलेक्टर व्हा, काय व्हायचं ते व्हा. पण पहिल्या 25 वर्षात 25 ते 50 फक्त धन कमवायचं. फक्त धन. बघा, तुम्हाला मी गणित सांगतो.
नुसता पैसा कमवायचा, पण तो पैसा कमवत असताना जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेची करी. चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा. पैशाची लई आवश्यकता आहे जीवनात. आता एवढा मोठा चांगला कार्यक्रम यांनी आयोजित केला उमेश साहेबांनी, बिन पैसा झाला का हो? पैसा लागतोच ना महाराज. पैशाशिवाय कुठला कार्यक्रम आहे का? नाही. पण तो पैसा कमवत असताना चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे, हे संतांचं मत आहे. हो, मग पहिल्या 25 वर्षात ज्ञान कमवायचं, 25 ते 50 फक्त धन कमवायचं, आणि एकदा का 50 वय झालं माणसाने संसारात लक्ष घालायचं. संसारात अजिबात लक्ष द्यायचं नाही. 50 वय झालं ना संसारात लक्षच द्यायचं नाही. बघा, दशरथ राजाचा एक केस पांढरा झाला, दुसऱ्या दिवशी राजगादी रामप्रभूला दिली होती. आपलं टक्कल पडलं केस काळे करू तरी घर सुटणे, तरी आपल्या कमरेच्या चाव्या काय सुटत नाही महाराज. बघा, 50 वय थोडंफार माणसं का वैराग्य असावं का नाही, जास्त नाही पण थोडंफार. 50 वय झालं ना भगवंताची भक्ती करावी, देवाचं नामस्मरण करावं, मार्गदर्शन करा, पण संसारात लक्ष घालू नका. हो, तसं पाहिलं गेलं तर आपलं आयुष्य ते 40 वर्षाचं आहे. किती? तुम्ही म्हणाल महाराजांना येड लागले काय? आपलं आयुष्य किती आहे? 40 वर्षाचे. बाकीचे जे 60 आहेत का ते उधार घेतलेत, उधार. तुम्ही म्हणाल कोणाकडून? बैलाकडून, कुत्र्याकडून आणि गाढवाकडून. तुम्ही म्हणाल कसं काय? ऐका, हे एकदा 4 जण, माणूस, बैल, कुत्रा, गाढव ब्रह्मदेवाकडे गेले, आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ते बैल रडू लागलं. ते म्हणलं, किती जरी मी शेतात काम केलं, किती राबलो तरी टायमाला मला काही चारा पाणी देत नाही. मी एवढं 40 वर्ष जगू शकत नाही, मी फक्त 20च वर्ष जगणार. मग तिथं माणूस होता. मग बैलाचे 20 वर्ष कोणी घेतले? माणसाने. 40 आणि 20 60. मग हे सगळं ऐकल्यानंतर मग कुत्रं इवळू लागलं तिथं, याला तरी चारा पाणी देतात, मला टायमाला भाकर नाही, आपण 40 वर्ष जगू शकत नाही. मग त्यातले 20 वर्ष कुठे गेले? हां, माणसाला. 60 आणि 20 80. आणि हे सगळं परत ऐकल्यानंतर गाढव तर जोरातच बुंबलू लागलं. ते म्हणलं, याला तरी भाकर भेटते कधीतरी, पण माझं काम झाल्यावर मालक मला घरी जाणत नाही, शेतातच सोडून देते, त्यामुळे मी पण 40 वर्ष जगू शकत नाही, मी 20 वर्ष जगणार. मग त्याचे 20 परत माणसाला. 80 आणि 20 100. आता गणित आहे का पुढचं? 40 वर्षापर्यंत माणूस कोणालाच घाबरत नाही, तो कोणालाच भीत नाही 40 वर्षापर्यंत. तारुण्यामध्ये न मानी कोणास, तो भीतच नाही कोणाला. हो, पण एकदा का 40 वर्ष झाले की मुलं मोठ्यांले होतात, कॉलेजला जातात, पोरीचं लग्न करायचं असतं. मग तो 40 वर्षानंतर असं काम करतो, दिवस रात्र शेतातच राहतो. लोक म्हणतात, महाराज पार हे पागल झाले, दिवसभर शेतात कामच करत असतं, ना कोणाच्या लग्नाला, ना कोणाच्या कीर्तनाला, ना सप्त्याला, ना कुठल्या कार्यक्रमाला, बैलासारखं काम करत असतं. अहो, ते बैलासारखं काम करत नाही, ते वर्षच बैलाचे. 40 आणि 20 60. ते वर्षच कोणाचे आहेत? बैल. ते बैलासारखं काम करणारच ना. हां. आणि एकदा का 60 वर्षाचा झाला की माणसाला मग सुना येतात, नातवंड येतात. मग ते सुनावं खवळण, नातवावं खवळण. मग सुनबाई म्हणते, आपलं म्हातारं पार पागल झाले, नुसतं कुत्र्यासारखं भू 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 भुकतच राहतं. अहो, ते भुकत नाही, ते वर्षच कोणाचे? कुत्र्याचे. 60 आणि 20 80. ते कुत्र्याचेच वर्ष. माणूस कसा वागणार? त्यासारखंच वागणार ना. आणि एकदा का 80 वय झालं तर माणूस एकतर जगतच नाही, पण जर जगलं तर एकाच जागेवर असते. त्याचं सगळं एकाच जागेवर पलंगावर पडलेलं असतं, एका जागेवर. सुनबाई म्हणते, आमचं म्हातारं लई त्रास देतो, नुसतं पलंगावर गाढवासारखं लोळतच असतं. अहो, लोळणार नाही मग काय होणार? ते वर्षच कोणाचे? 80 आणि 20 100. मग हे आहे माणसाचं आयुष्याचं गणित महाराज. हो, मग हा मनुष्य एवढा अवघड जन्म आहे महाराज, पण नशिबाने आपल्याला भेटलाय.
मग भेटल्यानंतर या जन्मात आल्यानंतर आपण देवाला धन्यता दिली पाहिजे की कोणालाच मिळत नाही, पण मला हा जन्म मिळाला. मग या जन्मात येऊन आपण काय केलं पाहिजे? अभंगाचं दुसरं चरण. धन्य आम्ही जन्मा आलो, 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 धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मा आलो, आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो, 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 धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. हो, तुकोबारा म्हणतात आम्ही धन्य झालो, जन्माला आलो, आणि दास कोणाला झालो? विठोबाचे झालो. मग भगवंताचं भक्ती केली पाहिजे. मनुष्य जन्म आल्यानंतर हा देह सारखा सारखा नाही, पण भक्ती करत असताना मनाच्या मार्गाने नाही, देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. आणि पुढचं काय? ठेविले अनंती आणि तैसेची आणि चित्ती काय असावं? समाधान. आणि आज माणसाला काय नाही? वा वा, जमलं. आज माणसाला समाधान नाही. यावर तुमचं मत काय? काय समाधान आहे महाराज? मी नेहमी एक वाक्य सांगतो बसलेली मंडळी, एक वेळ माणसानी मळका असावं, मळक. हो जाधव वस्ती, एक वेळ माणसानी मळका असावं पण जळख नसावं. हा, लय अवघड आहे महाराज. मळ साफ होतो, मळ. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, निरमा, सगळं तुमचं मळ साफ होणार, वॉशिंग मशीन आहे आता. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने समाधानी असावं महाराज. तुम्ही सगळं मंदिरात जाता का? महिला मंडळ मंदिरात जाता का? मंदिरात जाता का? जाताना काय मागता देवाकडं? काय? सुखी काय? सुखी भेळ? काय म्हणतात? सुखी ठेव. कोणाला? देवाला? मला आणि बाकीच्यांना? म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पेटली पाहिजे महाराज. तो स्वार्थ कामाचं नाही ना महाराज. हो. बघा, आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपलं मागणं स्वतःकरिता, संतांचं मागणं समाजाकरिता. हो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट वे ते परोपकारी. हो, आपलं मागणं स्वतःकरिता. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्पायुष्य वावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे मला नको. नामदेवरायांचं मागणं. एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई,
सुख देई प्रेम सुख दे प्रेम सुख देई प्रेम सुख देई लय प्रेम झालं. धन्यवाद धन्यवाद. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. आणि माणसाला आज काय नाही समाधान नाही महाराज. माणूस स्वार्थी झाला महाराज. मला सांगा वायरमॅन चांगला कोणता? बघा आकडा काढीत नाही तू. बघितलं का? माणूस काय झाला स्वार्थी झाला ना. पोरांनो शिक्षक चांगला कोणता रे? तो म्हणतो मारित नाही तू. म्हणजे माणूस काय झाला स्वार्थी झाला महाराज. हो माणसाने स्वार्थी नसावं महाराज. म्हणून संत जे बोलतात त्याला अभंगवाणी म्हणतात, संतवाणी म्हणतात, कारण त्यांच्याकडे स्वार्थ नसतो. आपण जे बोलतो त्याला भाषण म्हणतात. भाषण म्हणजे काय? जे बोलायचं ते खरं बोलायचं नसतं, बोलायचं करायचं नसतं, त्याचंच नाव काय असतं? भाषण असतं. आपल्या बोलण्यात स्वार्थ असतो. तुम्ही जर मला दिलं तर मी तुम्हाला देईन. आपल्या बोलण्यात काय स्वार्थ. पण संतांच्याकडे स्वार्थ नाही महाराज. हो जगाच्या हिताचा तो नेहमी विचार करतात. येतो हिताचा कळवळा. हो म्हणून बघा आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. पण या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर देवाची भक्ती करत असताना देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे. इथपर्यंत आपण आलो होतो. मग भक्ती आपण करतो मनाच्या मार्गानं. कढीपत्ता माहिती का तुम्हाला? कढीपत्ता महिला मंडळ कढीपत्ता तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? झाडावर असा हिरवागार काय कढीपत्ता तोडला. कढीपत्ता तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? मला आवाज येऊ द्या. काय? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा झाडाला लटकण्यापेक्षा बाजारात आलोय. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. हां एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? आवाज येऊ द्या. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलं कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरं आहे झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा घरी आला बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण. तुम्हाला अनुभव आहे बाबा. हां तो म्हणला बरं आहे झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. हां पण त्याला माहीत नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? महिला मंडळ. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबडलं आणि दिलं तेलात टाकून. असं बोंबललं कोण? कढीपत्ता. असं कढईच्या बाहेर पळायला लागलं कोण? कढीपत्ता. वरून मिरची. ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं. काय? मग आपली भक्ती म्हणजे बोला कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. हो त्या भक्तीचा फायदा नाही. त्याला आंधळी भक्ती म्हणतात. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरुनी खऱ्या देवा महाराज. हो संतांच्या संगतीत राहा महाराज. हो देवाची भक्ती काय समजून घ्या. मनाच्या नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची हरिपाठी स्थिराविला तोची जन. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवायच्या आणि मुखानं गोड भजन करायचं. विठोबा रखुमा. कीर्तन, सप्ताह, प्रवचन, कथा हे मंदिर आहे. मंदिरावरती कळस आहे. कोणामुळं? मंदिरावरचे कळस कोणामुळं टिकले? कोणामुळं? छत्रपती शिवाजी महाराजांमुळं. शिवाजी महाराजांचं जर अवतार कार्य झालं नसतं हे मंदिर, कीर्तन, प्रवचन झाले असते. आजचा महाराज आला असता? नसता आला महाराज. कीर्तनच नाही तर महाराज कुठं? हो शिवाजी महाराजांचं अवतार कार्य झालं म्हणून आपलं धर्म टिकून राहिला महाराज. त्यांचे मातोश्री कोण? जिजाबाई. हो जिजामाता. हो त्यांचं जर शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार झाले नसते शिवाजी महाराज घडले असते का? नाही महाराज. त्यांच्याबद्दल फार सुंदर वर्णन आहे बघा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला
एक साथ टाळ्या. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला. तो बापाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. तो बापाचा बाबा वाघ शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. टाळ्या. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. अंधार झाला अंधार झाला अंधार झाला अंधार झाला दिवा पाहिजे. अंधार झाला दिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. जय भवानी. जय भवानी. अरे जय भवानी. मला माहिती आहे महाप्रसाद नंतर आहे त्यामुळे थोडा जोर कमी लागतोय पण काय हरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार कार्य झालं म्हणून धर्म टिकला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. धर्माचं पालन केलं आपणही केलं पाहिजे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे. आपण चांगलं वागत नाही. कर्म कसं पाहिजे माणसाचं चांगलं पाहिजे महाराज. पण आपलं वागणं कसं आहे आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास कसा होईल बुवा. हो मग काही सांगितलं मी दुधात पाणी घालणं वीज चोरून वापरणं बांध कोरणं. तुमच्यात आहे का कोरणारी. इकडं नाही ना. हे म्हणतात इकडंच येत आमच्याकडे नाही. मला एक सांगा बरं बसलेली मंडळी असा एखादा माणूस मला दाखवा की ज्याने बांध करून बंगला बांधला बांध करून फॉर्च्युनर घेतली असा एखादा आहे का. हा अहो ज्यांनी आपल्या मुलांचं करिअर घडवलं मुलांचं भविष्य घडवलं त्यांनी बांध कोरण्याकडे कधी लक्ष दिलं नाही. आणि ज्यांनी बांध कोरण्याकडे लक्ष दिलं त्यांनी तर मोठी चूक केलीच. पण त्या वादामध्ये स्वतःचे लेकरं सुद्धा ओढून घेतलं आणि त्यांचं सुद्धा आयुष्य बरबाद केलं महाराज. हो हे असं चुकीचं वागून फायदा आहे का नाही. चांगलं वागावं. कर्म चांगलं पाहिजे. माणसाने चांगलं बोलावं. आपल्याला बोलायचं कळत नाही. चांगलं बोलावं महाराज. आपल्याला बोलायचं कळत नाही. बघा एक जण जेवायला बसला महिला मंडळ ऐकता ना. एक जण जेवायला बसला आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली आणि तो काय करत होता जेवत होता. आणि हा आपल्या बायकोला कसं म्हणतो वै ग आज भाजी मामीने केली काय ग. भाजी मामीने केली काय ग. बायको किचनमधून बाहेर पळत आली म्हणली बया तुम्हाला कसं काय कळलं. भाजी माझ्या आईनीच केली पण तुम्हाला कसं काय कळलं. तू म्हणतो किती सोपं आहे रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा आज पांढरा केस निघाला. मग असं चुकीचं बोलून काय फायदा आहे का महाराज. माणसांनी कसं बोलावं चांगलं बोलावं. मागं मी कर्नाटकला कार्यक्रमाला गेलो बेळगावमध्ये आणि कीर्तन झालं खुर्चीवर बसलो. एक जण माझ्या जवळ आला खिशातली 500ची नोट काढली आणि पायावर ठेवली. मी म्हणलं बाबा एकासाठी. तो म्हणतो बाबा ही नोट कुठंच चालत नव्हती. आता कुठंच चालत नाही ती इथं चालन काय. मग असे लोक असतात बोलायचं कळत नाही वागायचं कळत नाही. परमार्थामध्ये माणसाचं चालणं बोलणं राहणं उठणं बसणं वागण्यात बदल झाला पाहिजे. मी नेहमी सांगतो 2 अवंग कमी पाठ असले तरी चालतील. एखादी चाल नाही म्हणता आली तरी चालेल. एखादा बोल कमी वाजवता आला तरी
चालेल, पण परमार्थामध्ये आचरण सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे महाराज. माणसाचं वागणं खूप महत्वाचं आहे महाराज. हो, आणि बोलणं पण. एकच वाक्य बोलली होती द्रौपदी, एकच. आंधळ्याची पोरं, आंधळी, महाभारत घडलं ना. एकच वाक्य सीतामाई बोलल्या, ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला शोधायला जात नाही त्या अर्थी लक्ष्मण भाऊजी तुमच्या मनामध्ये काहीतरी पाप आहे. रामायण घडलं ना. बोलायचं कसं कळलं पाहिजे. माणसाने चांगलं बोलावं. साच आणि मवाळ मितले जैसे रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलावं, चांगलं वागावं. हो, माणसाचं वागणं चांगलं नाही महाराज. हो, बघा देवाने एकच असं प्राणी आहे माणूस, त्याला उभा निर्माण केलाय. उभा, बाकी सगळे आडवी. माणूस उभा. बैल अवताला आडवा. बैल मला सांगा, बैल दिसायला आडवा, अवताला बोलत जा. बैल दिसायला आडवा, अवताला सरळ. माणूस दिसायला, वागायला कळते का नाही. लय आडवं चालतं माणूस महाराज. बघा 100 मांजरे आडवे जाऊ द्या, तुमचं काम 100% होणार. एक माणूस आडवा जाऊ द्या, चालू असलेला कार्यक्रम बंद पडणार. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, माणसाने कसं वागावं. चांगलं वागावं महाराज, चांगलं बोलावं, चांगलं वागावं महाराज. हसत जीवन जागावं महाराज. आपण हसत नाही, हसणंच गेले माणसाचं महाराज. हसत नाही, आणि हसलं नाही की माणसाला मग अटॅक येतो. अहो सध्या 25 ते 30 वयात माणसाला अटॅक येतो. हे काय अटॅक येण्याचं वय आहे काय. 25 ते 30 वयात अटॅक येण्याचं कारण सांगतो तुम्हाला. पैशांची जास्त हाव, ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन या गोष्टीमुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, आपले पंजोबा आजोबा कसे जगत होते. त्यांच्याकडं 2 बैल, 1 बैलगाडी, शेती एवढे होते, समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती, ते समाधानी आयुष्य जगायचे. त्या काळी जास्त दवाखाने पण नव्हते, तरी त्यांना 100 वर्ष सहज आयुष्य लाभायचं. का? हसत जीवन, समाधानी जीवन जगायचे महाराज. हां, आपण हसत नाही महाराज. का हसत नाही? कारण आपला संवाद कमी झाला आहे. प्रत्येकाच्या हातात फोन आहे, मोबाईल. जो तो आपल्या मोबाईलवर संवाद कमी, बोलणं कमी, मनातलं दुःख सांगणं कमी. माणसाला येतो अटॅक. हसत जीवन जगा. ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात, ज्याला हसता येतं त्याला 4 माणसात बसता येतं, गर्दीत घुसता येतं महाराज. म्हणून हसलं पाहिजे. प्रेमाने, आनंदाने आयुष्य जगा महाराज. या सगळ्या गोष्टी साधू संतांनी 450-800 वर्षापूर्वी सांगून ठेवल्या, पण लोक ऐकत नाही. आणि जवळजवळ लोक चांगलं सांगून ऐकतीच नाही महाराज. ऐकलं पाहिजे. जर आपण नाही ऐकलं महाराज, तर संत वर्णन करतात, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं सरते शेवटी बा, काळ बांधून देईन सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाजाईल, आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. दादाचं दातवन घ्या ग कुणी, टाळ्या टाळ्या. दादाचं दातवन घ्या ग कुणी, कुंकू 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 घ्या कोणी काळ मनी, कुंकू घ्या कोणी काळ मनी, कुंकू घ्या कोणी काळ मनी, कुंकू घ्या कोणी काळ मनी. या या शेजारी ना
ग बया मला पंढरी राहिलेलं ग बया जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा जरी झाला शिवाजी राजा जरी झाला शिवाजी राजा नाही केली मजा सुखी होती प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून दान देणार विचार करून दान देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार असा सरदार शिवाजी राजा जिरहजी असा सरदार शिवाजी राजा बोल बोली तो देखा पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल 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 पिंगळा महाद्वारी वा 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 हे सर्व सगळ्यांसाठी टाळ्या झालं पाहिजे मला सुंदर महाराज मला सांगा बरं बसणारी मंडळी हे पकवाद वाजवणं सोपं आहे का हे गायन करणं सोपं आहे सोपं आहे का नाही ना बरं ते जाऊ द्या मरू द्या कीर्तन करणं सोपं आहे का सोपं आहे तुम्हाला रॉकेट माहिती आहे का रॉकेट आकाशात उडतो रॉकेट आकाशात उडतो ना आपण काय म्हणतो काय उंच रॉकेट उडतंय रॉकेट काय उंच उडते पण त्या रॉकेटचा मागं धूर किती निघतो त्या रॉकेटलाच माहित असतं ना तसं आमच्या सगळ्यांकडे बघून तुम्हाला वाटत असेल महाराजांची लई मजा आहे महाराजांसारखी मजा कोणाचीच नाही पण आमचा मागं धूर किती निघतो आम्हाला माहित आहे तुम्हाला माहित अवघड आहे महाराज सोपं नाही महाराज आहे सोपं आहे का हो तुम्हाला खोटं नाही सांगत मागच्या 6 महिन्यामध्ये आता वारीच्या आधी 6 महिन्यामध्ये गाडीचं रनिंग झालं 40,000 किलोमीटर किती किती दिवसही गाडीत आणि रात्रही गाडीत घरी जायल्याची गॅरंटी नाही अवघड कार्यक्रम महाराज सोपं नाही महाराज हो एक जण तो नुसताच महाराज एक जण तो नुसताच कणायचा माझ्या पुढे महाराज तुमची लई मजा आहे तुमच्यासारखी मजा कोणाचीच नाही म्हणलं कणू नको फक्त 8च दिवस माझ्यासोबत फिर किती 8च दिवस तुला दिवसाला रोज देणार 500 रुपये किती फक्त काय करायचं माझ्यासोबत 8 दिवस फिरायचं तो म्हणला महाराज मी गाणार नाही म्हणलं तुला कोण गायला देतं इथं रती महारती पडले तू गाडीत नीट मर किती दिवस 8 दिवस ठरलं टाकलं त्याला गाडीत रोज ह्या टोकावरून त्या टोकाला त्या टोकावरून ह्या टोकाला ह्या टोकावरून त्या टोकाला 8 दिवस असं फिरवलं त्याला 9व्या दिवशी त्याने माझे पायच धरले म्हणला महाराज जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या पाण्यात आला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे सोपं नाही महाराज हो मागच्या जन्मीचं पुण्य आहे त्यामुळे या गोष्टी घडत असतात महाराज हो सुंदर असं नियोजन प्रयोजन संयोजन आयोजन महाराज उमेश साहेबांना पुन्हा एकदा धन्यवाद सुंदर असं एका दिवसात नियोजन आहे बरं काही तुम्हाला वाटत असं नियोजन 8 आणि 10 आणि 15 दिवस परवा फोन केला मला रात्री तारीख बुक झाली आणि कालच्या दिवसात सगळे नियोजन केले महाराज सुंदर नियोजन त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव महाराज हो सुंदर नियोजन आहे महाराज हो परत आपल्यासोबत असताना हनुमान महाराज असतील गोपाळ महाराज असतील परत पराड महाराज असतील सुंदर नियोजन गायन वादन महाराज टाळकरी मंडळी आणि सर्वात कौतुक करायची गोष्ट म्हणजे साऊंड सिस्टीमवाल्यांचं महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचं आपण भरपूर ठिकाणी फिरतो कार्यक्रमाला लांब लांब फिरतो मग सिस्टीम मोठी असते स्पीकर मोठे मिक्सर मोठे सगळं मोठं पण सगळ्यात महत्त्वाचं असतं ऑपरेटिंग महाराजांना टायमिंगला काय पाहिजे बेस पाहिजे ट्रबल पाहिजे नाही तर महाराज ट्रबलमध्ये यायचा त्यांनी सुंदर ऑपरेटिंग केली महाराज सुंदर नियोजन तुमच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो महाराज सुंदर नियोजन आहे महाराज हो बोलता बोलता बराच वेळ गेला मी जे काय बोललो ते साधू संतांचे चुकीचे असेल ते माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून सोडून द्या झालेली सेवा तुमच्या जनता जनार्दनांच्या चरणी अर्पण करतो सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली